मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही, राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटणार, पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे वादात। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला अखेर बेड्या, स्थानिकांच्या मदतीने आरोपी ताब्यात, पोलिसांची माहिती। कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली भेट, त्याला आम्ही धडा शिकवणार, जाधवांचा इशारा, उपचाराची जबाबदारी घेतली। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता, राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यपालांनी मराठीमध्ये बोललं पाहिजे, वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। सांगलीमधल्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप, गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या शिव्या तर पारावरच्या, खऱ्या शिव्या आमच्या खिशात, पडळकरांनी मुंबईत जाऊन दाखवलं, या हमारा चलता है तुम्हारा नाही, सदाभाऊ खोतांकडून पडळकरांची पाठराखण। सुनील बागुल आणि मावा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातावर 16 वार, अतिरक्तस्राव झाल्यानं धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू, महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। नगर विकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावा, कामांना मंजुरी घेऊन मान्यता द्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, निधीबद्दल शिवसेनेच्या पालिकांवर नगर विकास विभागाची खास मेहरबानी, सूत्रांची माहिती। जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती, निष्कर्षामध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 2,47,00,000वर। पुण्यामध्ये क्लास 1 ऑफिसरकडून घरातच स्पाय कॅमेरे, अधिकारी असलेल्या पत्नीच्या आंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग, पतीसह सासरच्या 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज, नागपूर, गोंदियासह चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। राज्यभरात मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत, शेतामधले बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। बुलढाण्याच्या लोणारमध्ये सिंचन प्रकल्पाला भगदाड, भिंत कोसळण्याची भीती, प्रशासनानं ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं। सोनं पहिल्यांदा विना जीएसटी 1 लाखांवर, प्रतितोळा सोन्याला 1,03,000 रुपये मोजावे लागणार, तर चांदीचाही उच्चांक, चांदी 1,15,000वर। पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 20 ते 25 वाहनांची तोडफोड, 3 जणांकडून दोघांना मारहाण, 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बस आणि टेम्पोच्या काचा फोडल्या। लग्नाला फक्त 18 महिने आणि पोटगीसाठी पत्नीनं मागितले 12 कोटी, मुंबईमध्ये फ्लॅट आणि BMW कार, उच्च शिक्षित महिलेला पतीच्या खर्चावर अवलंबून न राहता स्वतः कमवण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला। गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास मंडळाला 15,000चा दंड, मुंबई पालिकेकडून गणेश मंडळांसाठी कठोर नियमावली, यंदा 100 रुपये शुल्क भरणं सुद्धा मंडळांसाठी बंधनकारक। अमरावतीमध्ये सफेद चावल कोडवडनं MD ड्रग्सची विक्री, पोलिसांच्या तपासामध्ये माहिती उघड, ड्रग्स प्रकरणी 2 डिलिव्हरी बॉयना पोलिसांकडून अटक। महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी नवे नियम, 15 जुलैपासून 2 महिने वीज बिल थकवल्यास थकबाकी थेट सुरक्षा ठेवीतून कपात करणार, सुरक्षा ठेव नसल्यास वीज पुरवठा थांबवणार। यंदा मामी मुंबई चित्रपट महोत्सव होणार नाही, मामी चित्रपट महोत्सवाचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपुरांची माहिती, दिग्दर्शक हंसल मेहतांकडून संताप व्यक्त। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।